महिलांना कोणतेही अधिकार नाकारण्यात आलेले आहेत। प्रॉपर्टीचा अधिकार नाही, वारसा हक्क नाही, त्यानंतर इव्हन त्याच्या आपल्या स्वतःच्या नवऱ्याच्या पण प्रॉपर्टीमध्ये किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तिला अधिकार नाही, मुलाच्या म्हणजे अधिकार नाही, म्हणजे कुठलेच प्रॉपर्टीचे अधिकार महिलांना नाकारण्यात आले होते। महिला म्हणजे नरकाचं द्वार असं तिथे मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे। महिला म्हणजे सगळ्या महिला। SC ST सप्रेम जयभीम। आज 25 ऑगस्टला मनुस्मृती दहन कार्यक्रम आम्ही ते करतो आहे। डॉक्टर आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने डॉक्टर नितीन राऊत यांनी प्रत्येक 25 तारखेला मनुस्मृतीचं दहन करायचा निर्णय घेतलेला आहे आणि तो फार स्तुत्य निर्णय आहे। कारण मनुस्मृतीमध्ये नुसत्या SC महिलांसाठीच नाही तर SC ST OBC आणि ओपन म्हणजे ब्राह्मणांच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप घाणेरडे तिथे कायदे करून ठेवलेले आहेत। त्यात महिलांना कोणतेही अधिकार नाकारण्यात आलेले आहेत। प्रॉपर्टीचा अधिकार नाही, वारसा हक्क नाही, त्यानंतर इव्हन त्याच्या आपल्या स्वतःच्या नवऱ्याच्या पण प्रॉपर्टीमध्ये किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तिला अधिकार नाही, मुलाच्या म्हणजे अधिकार नाही, म्हणजे कुठलेच प्रॉपर्टीचे अधिकार महिलांना नाकारण्यात आले होते। महिला म्हणजे नरकाचं द्वार असं तिथे मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे। महिला म्हणजे सगळ्या महिला। SC ST OBC मी नेहमी वारंवार सांगू इच्छिते की SC ST OBC आणि ओपन सगळ्याच महिला त्यात येतात आणि त्या सगळ्या महिलांनी खरं म्हणजे आज इथे येऊन सगळ्या महिलांनी येऊन एकत्र जमून मनुस्मृतीचं दहन करायला पाहिजे। कारण ती मनुस्मृतीचे जे कायदे आहेत ह्या महिलांच्या विरोधात आहे, पण त्या महिलांच्या विरोधात असलेले कायदे फक्त आम्ही आज शिकतो आहे, संघटित होतो आहे, संघर्ष करतो आहे ते फक्त बाबासाहेबांमुळे आणि त्यांच्या संविधानामुळे। कारण बाबासाहेबांनी संविधानामध्ये आम्हाला जे वारसा हक्क दिले, प्रॉपर्टीमध्ये आम्हाला हक्क दिले, त्याच्यानंतर आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, सावित्रीबाईंमुळे आम्हाला शिक्षणाचे अधिकार मिळाले, त्यानंतर आम्ही मोठ्या मोठ्या पदावर गेलो, सुशिक्षित झालो, पण संघर्ष करायला कुठेतरी विसरतोय। तो संघर्ष आमचा नेहमी चालू राहिला पाहिजे, ते संघर्ष आम्ही करत राहिला पाहिजे। कारण आमच्या हक्कासाठी जर आम्ही एकत्र झालो नाही, एक महिला एकत्र झाल्या नाही, त्यांनी एकमेकांना सपोर्ट केला नाही तर महिलांचे परत एकदा मनुस्मृती लादण्यासाठी हे BJP सरकार परत एकदा तयार आहे। कारण त्यांना मनुस्मृती हवी आहे। मनुस्मृती याच्यासाठी की महिलांनी पुढे जाऊ नये, महिलांनी मागे राहावे म्हणून त्यांचा सतत महिलांनी शिकू नये म्हणून त्यांचा सतत प्रयत्न सुरू असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला एकजूट होऊन या मनुस्मृती विरोधात मनुस्मृतीचं आज दहन करायचं आहे। आणि इथे माझ्या महिला भगिनी बहुसंख्येने इथे जमा झालेल्या आहेत, माझे बांधव पण इथे जमा झाले आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करते आणि आज सगळ्यांना एक संदेश देते की मनुस्मृतीचं दहन सगळ्या महिलांनी SC ST OBC ओपन सर्व महिलांनी करायला पाहिजे। तर तुमचं पण धन्यवाद, तुम्ही इथे आलेत आणि एकच म्हणेल मी जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, महिलांना आरक्षण मिळालंच पाहिजे। मॅडम विश्व सोडून फक्त भारतच असा देश आहे की तो रक्षाबंधन हा उत्सव मनवतो आणि त्या रक्षाबंधनामध्ये जे भारतीय आहेत ते फक्त आपल्या बहिणीला राखी बांधतात, बरोबर आहे। मग हे जे राखीचा जो उत्सव होतो आहे या भारतामध्ये, मग बलात्कार आणि हा जो अत्याचार महिलांवरती का होत आहे? का ते जे राखी बांधणारे जे पुरुष आहेत ते दुसऱ्या महिलांना का म्हणून आपली बहीण समजत नाही? मनुस्मृती आहे भारतात। मनुस्मृती हा ग्रंथ असा आहे की बाकीच्या महिलांना हीन समजल्या जायला ती फक्त उपभोगाची वस्तू आहे, याच नजरेने तुम्ही महिलांकडे पाहिलं पाहिजे। हाच त्या मनुस्मृतीचा संदेश आहे आणि तो जो संदेश आहे की महिलांना आपण एक उपभोगाची वस्तू समजली पाहिजे, त्याचंच आज आम्हाला दहन करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही इथे जमा झालेलो आहे। नुसत्या राखी बांधून होत नाही तर सगळ्या समाजातल्या सगळ्या महिलांना आपल्या एक बहिणीप्रमाणे आईप्रमाणे समजायला जेव्हा हा समाज लागेल तेव्हा खरं त्या राखीचं सार्थक होईल असं मला वाटतं।